आणि आता बातमी येते ठाण्यामधनं जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसंदर्भातली। आणि ही जिल्हा नियोजन समितीची बैठक आक्रमक झालेले होते नेते, आणि ज्याच्यामध्ये एक मुद्दा गाजला तो म्हणजे वाहतूक कोंडीचा। आणखी एक मुद्दा याच्यामध्ये अधोरेखित झाला तो म्हणजे ठाण्यामध्ये शिवसेना आणि भाजपमधली दरी आता वाढतीये का अशी चर्चा आहे। याचं कारण आज 8 महिन्यानंतर ही बैठक झाली आणि या बैठकीला वनमंत्री गणेश नाईक उपस्थित नव्हते। या बैठकीमध्ये भाजप आमदार संजय केळकर यांनी ठाण्यातल्या तलावावरून प्रश्न उपस्थित केले, ज्यावर एकनाथ शिंदेंनी उत्तर दिलं। मुंबई पालिकेसोबत चर्चा झाली आहे आणि गरज पडल्यास वसई विरारमधल्या तलावांचं पाणी आपल्याला मिळेल असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं। तर ठाण्यातल्या वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्याकरता एक समिती गठीत करा असंही एकनाथ शिंदेंनी सांगितलंय। एक स्टडी जी आहे ही स्टडी करण्याची विशेष जबाबदारी आपण MMRDA ला दिलेली आहे आणि त्यामुळे नक्कीच MMRDA यावर त्यांच्याकडे सॉफ्टवेअर पण तयार आहे। त्यामुळे सॉफ्टवेअर आहे, त्याचा ड्रोन सर्वे असेल, AI च्या माध्यमातून सर्वे असेल आणि AI चा देखील त्याच्यामध्ये वापर करून हा ठाणे MMR मधली जिल्ह्यातली वाहतूक कोंडी परमनंट दूर करणं हा